बुल्ढाना जिले के देऊल गांव राजा तालुका के खड़कपूर्णा जलाशय में हजारों मछलियों की अचानक मौत से इलाके में हड़कंप मच गया। जलाशय और किनारों पर मृत मछलियां दिखाई दे रही हैं, जिससे तेज बदबू भी आने लगी है। इतने बड़े पैमाने पर मछलियों की मौत से पीने के पानी के लिए इस जलाशय पर निर्भर रहने वाले हजारों नागरिकों में डर का माहौल है। मछलियों की मौत का सटीक कारण अभी तक स्पष्ट नहीं है। जल प्रदूषण, जलाशय में विषैले तत्वों का प्रवेश या नौकाओं को नष्ट करने के लिए प्रयुक्त जिलेटिन विस्फोटों के कारण उत्पन्न रासायनिक दुष्प्रभाव इसके संभावित कारण हो सकते हैं। इस घटना से पर्यावरण संतुलन बिगड़ने तथा जल की गुणवत्ता में गिरावट के कारण जन स्वास्थ्य के लिए गंभीर खतरा उत्पन्न होने की संभावना है। स्थानीय नागरिकों ने, पर्यावरणविदों और सामाजिक संगठनों ने दोषियों के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग की है। मी प्रकाश गीते गेल्या 4-5 दिवसापासून खडकपूर्णा जलाशयात मेलेल्या माशांचा खच हा निदर्शनात आलेला आहे। खरोखर ह्या माशा नेमक्या कशाने मेल्या हा संशोधनाचा भाग आहे। हा तत्काळ प्रशासनाने तपासला पाहिजे। तसेच या जलाशयात अनेक प्रकारे अनेक बोटी आणि परप्रांतीय सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे आहेत, म्हणून नेमकं माशा कशाने मेल्या हा एक भाग आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जलाशयातलं पाणी सर्व तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शहरांना दिलं जातं। ते इतकं प्रदूषित पाणी जर असेल आणि त्यात जर माशा मरत असतील तर काहीतरी पाण्याचं प्रदूषण त्यात वाढलेलं आहे। म्हणून जे पाणी आता गावांना मिळणार आहे ते सुद्धा प्रदूषित पाणी मिळणार आहे। म्हणून विनंती आहे प्रशासनाला की नेमके मासे कशाने मेलेत, पाण्यात प्रदूषण किती वाढलंय हे तात्काळ तपासावं आणि हे तपासल्यानंतर जे कारण समोर येतील त्या संबंधित लोकांवर त्याची तात्काळ कारवाई झाली पाहिजे। अन्यथा याची हे जे छोटं आज दिसतं माशा मेल्यात, उद्या जर माणसं मेले किंवा इतर काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे हा खरा मुख्य मुद्दा आहे। म्हणून प्रशासनाला, या तिन्ही प्रशासनाला माझी विनंती आहे की वेळीच आपण जर दखल घेतली तर भविष्यातली खूप मोठी हानी, खूप मोठी दुर्घटना टळू शकते। म्हणून विनंती आहे परत की प्रशासनानं, आम्ही तर वेळोवेळी विनंत्या करतोय, परंतु प्रशासन हे निगरगट्ट का झोपलंय हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे। भविष्यात जर दुर्घटना पाहायची नसेल तर प्रशासनानं आज सावध होण्याची गरज आहे।